नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे महास सेमिंग चॅनलवर। आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी जनरल सायन्स टॉपिक नंबर 18 इकोसिस्टम। So in previous videos we see there the introduction and introductory part of ecosystem. So today we see here structure of an ecosystem, page number 122. So let's start structure of an ecosystem. Topic number 18 ecosystem मधील part आहे हा page number 122. Structure of an ecosystem. Living organisms need different types of abiotic factors and they have different capacities to adapt with those abiotic factors. आता बघा, हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना कशाची आवश्यकता असते? डिफरंट टाइपचे अबायोटिक फॅक्टर्स त्यांना आवश्यक असतात। तसेच बघा, दे हॅव डिफरंट कॅपॅसिटीज टू अडॅप्ट विथ दोज अबायोटिक फॅक्टर आणि त्यांच्याकडे प्रत्येकाकडे वेगवेगळी कॅपॅसिटी असते त्या अबायोटिक फॅक्टर्स मध्ये अडॅप्ट होण्यासाठी। सम मायक्रोब्स नीड ऑक्सिजन। बघा, काही मायक्रोब्सना कशाची आवश्यकता असते? ऑक्सिजनची आवश्यकता असते, while others don't. तर काहींना बघा ऑक्सिजनची आवश्यकता नसते। सम प्लांट्स नीड मोर सनलाइट। बघा, काही वनस्पतींना जास्त सनलाइटची गरज असते, while others grow well in shade. तर काही बघा सावलीमध्येही जास्त प्रमाणात ग्रो होतात। Each and every abiotic factor, air, water, soil, sunlight, temperature, humidity. आता बघा, each and every abiotic factor. तर प्रत्येक जो abiotic factor आहे, जसे की air, water, soil, sunlight, temperature आणि humidity म्हणजे आर्द्रता, टेम्परेचर म्हणजे बघा तापमान, सनलाइट म्हणजे सूर्यप्रकाश, सॉइल म्हणजे माती, वॉटर म्हणजे पाणी, एअर म्हणजे हवा। हे जे सगळे अबायोटिक फॅक्टर्स आहेत ते काय करतात बघा, अफेक्ट्स द बायोटिक फॅक्टर्स इन द इकोसिस्टम। तर ते काय करतात? जे बायोटिक फॅक्टर्स आहेत इकोसिस्टम मध्ये त्यांना अफेक्ट करतात। द अबायोटिक फॅक्टर्स इन an ecosystem decide which biotic factors will survive in it. आता बघा, हे जे अबायोटिक फॅक्टर्स आहेत ते काय करतात? ते डिसाइड करतात की कोणते बायोटिक फॅक्टर्स आहेत ते काय करतील, त्या सराउंडिंगला सर्वाइव्ह करतील। व्हॉट विल बी देअर नंबर, आणि त्यांचा नंबर किती असेल? सो द प्रपोर्शन ऑफ अबायोटिक फॅक्टर्स इन an ecosystem is always changing as biotic factors use or excrete abiotic factors. आता बघा, हे जे अबायोटिक फॅक्टरचे प्रपोर्शन आहे इकोसिस्टम मध्ये ते काय होत राहतं? ऑलवेज चेंजिंग। तर ते सारखे बदलत राहतं। जसं बायोटिक फॅक्टर्स काय करतात? यूज किंवा एक्सक्रीट करतात अबायोटिक फॅक्टर्स, तसं काय होत राहतं? त्यांचं प्रपोर्शन चेंज होत राहतं। एव्हरी बायोटिक फॅक्टर्स अफेक्ट अबायोटिक फॅक्टर्स। आता बघा, जे काही बायोटिक फॅक्टर्स आहेत ते काय करतात? अबायोटिक फॅक्टर्सना अफेक्ट करतात, ॲज वेल ॲज अदर बायोटिक फॅक्टर्स अराउंड इट। तर बघा, त्याच्या अवतीभोवती किंवा आजूबाजूला असलेल्या बायोटिक फॅक्टरना ते काय करतात? अफेक्ट करतात। एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन an ecosystem plays a particular role. आता बघ, जे इकोसिस्टम मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते काय करतात? त्यांचा पर्टिक्युलर रोल असतो प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा। व्हाईल लिव्हिंग मूव्हिंग इन दॅट इकोसिस्टम, ते त्या इकोसिस्टम मध्ये राहत असताना किंवा मूव्हिंग म्हणजे हालचाल करत असताना ते काय होत राहतात? लिव्हिंग ऑर्गॅनिझम पर्टिक्युलर रोल प्ले करतात। The position of any living organism in context to other living organism and the role it is playing called as niche. आता बघा,
द लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी पोझिशन आहे इन कंटेस्ट टू अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड द रोल इट इज प्लेइंग इज कॉल्ड नेचर. तर बघा त्याला काय म्हणतो आपण, नेचर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल अ सनफ्लॉवर प्लांट इन अ गार्डन इव्हॉल्व्स ऑक्सिजन. आता बघा आपण गार्डन मध्ये लावलेलं सनफ्लॉवरचं प्लांट आहे ते काय करतं, ऑक्सिजन इव्हॉल्व करतं इन द एअर. एअर मध्ये काय करतं, ऑक्सिजन सोडतं. अँड प्रोव्हाइड्स फूड अँड शेल्टर फॉर इन्सेक्ट्स लाईक ants, हनी बीज इट्सेट्रा. तसं काय करतं बघा ते, इन्सेक्ट्सला काय करतं, इन्सेक्ट्स असतील त्यांना काय करतं, म्हणजे कीटक त्यांना काय करतं, अँड आणि हनी बी सारख्या कीटकांना काय करते, फूड आणि शेल्टर देते. आता इथे बघा अबायोटिक फॅक्टर्स आहेत कोणते, न्यूट्रिएंट, सोलार एनर्जी, CO2, नायट्रोजन, वॉटर, मिनरल्स इट्सेट्रा. आणि बघा बायोटिक फॅक्टर्स आहेत प्लांट्स म्हणजे जे प्रोड्युसर्स आहेत, जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर बघा ह्या अबायोटिक फॅक्टर्स पासून काय मिळतं, फोटोसिंथेसिस आणि फूड प्रोडक्शन होतं कशामध्ये, प्लांटमध्ये. आता बघा परत ह्या बायोटिक फॅक्टर्स पासून काय होतं, हीट इव्हॉल्व होते. आणि ते काय आहे बघा, ॲनिमल्स कंज्यूम फूड फ्रॉम प्लांट. आणि जे ॲनिमल्स आहेत ते काय करतात, त्यांचे अन्न कुणाकडून घेतात, प्लांट्स कडून घेतात. आता बघा त्यानंतर हे बायोटिक फॅक्टर्स जे आहेत ते प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कंझ्युमर्स असतात. आता बघा परत ह्या बायोटिक फॅक्टर्स पासून काय होतं, डिकम्पोजर्स, फॉर एक्झाम्पल मायक्रोब्स. डिकम्पोजर्स आहेत ते बघा इथे हे सगळे काय आहेत, मायक्रोब्स आहेत. आणि बघा परत ह्या मायक्रोब्स पासून अबायोटिक फॅक्टर्स. आता बघा इथे आहे रिसायकल्ड मिनरल्स आर. सो अगेन दीज आर द ॲनिमल्स. या ॲनिमल्स पासून परत बघा काय होतं, डिकम्पोजिशन ऑफ डेड. हे ॲनिमल्स ज्यावेळी डेड होतील त्यावेळी बघा त्यांच्या डिकम्पोजिशन पासून काय होतं, परत मायक्रोब्स फॉर्म होतात. आणि ते काय असतात, डिकम्पोजर्स असतात. ते काय करतात, डिकम्पोज करतात त्यांना. आणि याच्यामध्ये काय होतं, मिनरल्स पण काय होतात, रिलीज होतात. अशा प्रकारे काय आहे बघा, इंटरॅक्शन्स अमंग फॅक्टर्स ऑफ एन इकोसिस्टम. तर हा जो चार्ट आहे तो कशाचा आहे, इंटरॅक्शन अमंग फॅक्टर्स ऑफ इकोसिस्टम. म्हणजे जे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर आहेत त्यांचे काय आहे, एकमेकाशी इंटरॅक्शन्स होत असते आणि त्याच्यामुळे त्यांचा काय आहे, इकोसिस्टम मध्ये इम्पॉर्टंट रोल. Thank you for watching. Please like, share and subscribe our channel for more videos on Mass Media. Thank you.